काय करू आता, जो दिवस आला तो सारखाच, जो दिवस आला तो सारखाच। एकही दिवस आनंदाची बातमी भेटेना। 7 वर्ष झाले लग्नाला, 7 वर्ष असेच गेले। डोकं चालत नाही, विचार करून करून आहे ना असं डोकं दुखतं का, असं वाटतं डोकं कुठंतरी भिंतीवर आपटावं का काय, असं होतं मला। शांता, अय शांता, एवढ्या पावसात कशाला राहिली उभी थंडी गाठ्यात? नाही मला नाही थंडी वाजत। मग काय नाही, तुम्ही कधी आले? मी आत्ताच आलो, तुझा आवाज इकडे ऐकला। जा तुम्ही मध्ये। मध्ये जा म्हणजे इकडं काय आजारी पडते का? एवढं वातावरण कसं झालंय पाय, चाल मध्ये चाल। अशी काय उदासवाणी राहते उभी, हा चल मध्ये चल। अगं शांता, मला माहितीये तू का नाराज राहती, हा हे मा मनाला माहिती, त्याला नाही इलाज आहे शांता, चल मध्ये चल। इकडे कुठं पावसात थंडी गाठतेच। अहो इथं तरी थोडं बाहेरचं वातावरण पाहिलं का जीव माझा रमून जातो राव। अगं आजारी होशील, तुला आधीच सण नाही होत वातावरण। बस इड बस, काय आपलं येड्यापणा करीत राहते। आता तिला पावसात काला गेली? अगं शांता, तुझ्यापेक्षा मलाही लय दुःख वाटत। मला वाटतं मला एखादं पोरस्वर पाहिजे, या इष्टीला मालक तरी पाहिजे, मी सुद्धा बाप झालो पाहिजे, हे मला वाटतं या जीवाला। पण आता देव एखाद्याला लई अडून पाहतो, नाही इलाज आहे त्याला। अगं 7 वर्ष झाले आपल्या लग्नाला, अजून काचच काही नाही आपल्याला। मज बघतय केले, दवाखाने केले, पण दवाखाना काय सांगा, बघतय काय बोला। तुम्हाला एक सांगू का, एक तर तुम्ही ना आता तुम्ही म्हणता नाही आता लय दवाखाने केले, लय भक्त केले, आणि आता कुठंच जायचं नाही, लय पैसा खर्च झाला, त्याच्यामुळे तुम्हाला सांगूशी बी वाटत नाही। कुठं जायचं ना, माई मैत्रीण आहे ना ती कमळी नाही का, हा, तर तिला पण असाच प्रॉब्लेम झाला होता ना, तर मग तिने ना मला एक डॉक्टरनीचा पत्ता दिलाय। ती म्हण मला गुण आला, तिने ट्रीटमेंट केली ना। असं आहे का? हा, मग तू जाते का तिकडं? हा, तर मग मी जाऊ का त्या डॉक्टरनीकडे? जाऊन पाहते असं? हा, पाय भाऊ एवढ्या पाळीला जाऊ का? जाय, मला तर नकोच वाटू राहिलं शांता, कुठं जावा? जाऊ द्या ना एवढ्या वेळेस। पण मग आता तू जायची इच्छा आहे? अहो मला पण वाटतं ना, आई बाबा माझ्या मागच्या पोरीला पोरं झाले ना, मला अजून होईना, माझी पण काही इच्छा आकांक्षा आहे का नाही? हाय बरोबर आहे, मलाही मत वाट। लगेच जाते मग आता, चांगल्या गोष्टीला काय उशीर? नाही जाऊ नी, जर असलं नशिबात आपल्या तर त्या डॉक्टरनीच्या हाताला आलं तर आलं यश। हा ये जाऊ। बरोबर, काय बा ही शांता पोरासाठी नुसती येडी झाली, काय कामावरून आलो का काय नाराज, बोलणार नाही, इडच उभी राहील तिडच उभी राहील, इडच बोलल तिडच बोलल। अरे होईल, आता तिलाही वाटतं बा एखाद्या पोराची आई व्हावा, मलाही वाटतं एखाद्या पोराचा बाप व्हावा, मलाही वाटतं एखादं पोर व्हावा आणि एखादं बाळ घरात असावा, खेळत राहत। मग इकून तिकून आलो का त्याच्या नादाला लागून करमून जात, नाही का? लई इच्छा मनात पण नाही देव देत। काय म्हणते ना ती, पहिल्या दिवशी जन्मेल्या बाळ, बाळानं मागितलं खायला क्याळ, त्याच्या जन्माच झालं वाटूळ जुबाळा जुजू, त्याच्या जन्माच झालं वाटूळ जुबाळा जुजू। दुसऱ्या दिवशी आनंद मोठा, बाळाचा क्याला चमन गोटा, बाळ झोळीतून करीत ताटा जुबाळ जुजू, बाळ झोळीतून करीत ताटा जुबाळ जुजू। मस्त वाटत माझ्या घरात पाळणा हलावा,
आता काय करावं ना इलाज आहे त्याला. जाऊ दे. पहिले शांताई दवाखान्यात गेली, अजून याय ना आली काय नको. ये आले का? हा आले ना. बस चल, बस तिला बस. थकली काय? आता काय झालं? काही नाही. काय बोलला डॉक्टर? काही नाही बोलला डॉक्टर. डॉक्टरीन बाई म्हणे होईल म्हणे. होईल ना? तुम्हाला बाळ होईल म्हणे, फक्त थोडासा दम धरा. तो म्हणायचं ना आता किती दिवस दम धरायचे, 7 वर्ष झाले आता. नाही ते सगळं सांगितलं. हा ठीक आहे, थोडा दम तर धरावाच लागेल ना. आता तुम्ही जेवले का? मी जेवलो मागा थोडं. बरं चालेल, ठीक. आता मी तू जेवली का? आता मी सकाळी काहीच खाऊन गेले नाही ना. हा. आणि मला अशा बी भूक पण नाहीये. हा मग काही नाही, आता थोडा आराम करते. कर मग, तू फाईल दे तू. हा, हे सगळे कागदपत्र दाखवली मी जुने. हा, काय बोलले का मॅडमला? काही नाही, ठीक आहे, होईल म्हणे, काही चिंता नका करू. होईल ना? काही काही ना उशिरा पण बाळ होत ना. हा मग, अरे काही काहीला 12 वर्षानंतर होत. मग बर चालेल. वाळ्या कुठे गेलाय? वाऱ्या असेल तिथंच पाय. चालेल, करू का मी आराम थोडा? हा कर. तुम्ही पण आराम करताय काय? हा, मी बसलोय आता घरी. बर ठीक आहे. डॉक्टरीन बाईना सांगितलं म्हण तुम्हाला बाळ होईल. अरे काच बाळ होत, काच काय होत. मला डॉक्टर म्हण तुम्ही कधीच पोराचा बाप होऊ शकत नाही म्हण. काय बोल आता, मग आता काही डोकं चाला ना बा. काय करावं काय माहिती बा. मी बाप होऊ शकत नाही हे मी शांताला काही सांगितलंच नाही. सांगितलं असतं तर शांताच्या डोक्यात अजून टेन्शन बदला असतं, डोक्यावर परिणाम काही झाला असता, म्हणून मी ते सांगितलंच नाही. तेव्हा आता डॉक्टरीन म्हणती तुम्हाला होईल बाळ म्हण. तेव्हा मला काही डोकंच चाला ना बा. पार डोक्याचं खोकं झालं रे, खोकं झालं. आईला रोज काढितो ये जाळ, कसं काय एवढं जाळ होत काय माहिती बा. चढ़ गया ऊपर रे दरिया पे सोना कबूतर रे, गुटुर गुटुम गुटुर गुटुम गुटुर गुटुम गुटुर गुटुम. अग पंची दीवाना चुप कर दाना, हाय गर मार करके दरिया पे सोना कबूतर रे, गुटुर गुटुम 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 गुटुर गुटुर गुटुम. काय आणखीन बाई? काय नाही, ऐक ना. वाळे तोशी थोडं बोलायचं होतं. बोला ना मालकीन बाई. आहे का वेळ तुला? हो मग झालंय ना सगळं आवरून आता? सगळं झटकून झालंय. आता ठेवायचंच होत. तो झाडू ठेवतो तू? हा ठेवून देतो. इकडे इथं बस. बोला ना मालकीन बाई. दरवाजा लावून घे. दरवाजा काय एवढं अर्जंट काम? तू लाव ना. काय म्हणते वाळ्या हे बघ ना, तुझ्या शाळेचं काम होत का? आता तुला सगळं खरं खरंच सांगून टाकते मी. सांगा ना मालकीन बाई. आणि तू ये ना एकदम रिलॅक्स बस बर का. असं समज का तुझ्या गावच्या घरातच बसलाय तू तुझ्या घरच्या माणसांसोबत.
समोर हो हो तुला तर माहितच आहे आम्ही तुला घरच्या सारखेच आहे ना. हा ये काय मला पाहिलं फोन. वाळ्या आमच्या लग्नाला 7 वर्ष झाली, आम्हाला अजून बाळ नाही झालं येतं तुला माहितीच आहे. नाही अजून खरंच नाही ना, मला ते वाटतं बर का. आम्ही किती दवाखाने केले, सगळं केलं, तुला माहितच आहे ना, नेहमी जात राहतो इकडं तिकडं. पण तुमच्या आहे ना मालकीनबाई पाठीपुटी एखादं पाहिजेच पोर सोर का माहितीये का. तुमची एवढी मोठी इष्टिक जमीन जागा आहे, याला वारस कोणी नको का, काय उपयोग होईल. तर ऐक ना तू, मी आता डायरेक्ट मुद्द्यावरच येते. हा बोला ना. अरे मी ना डॉक्टरनीकडे गेले होते, मला इतकं टेन्शन आलं. का ना टेन्शन घ्यायचं. जुन्या फाईल आहे ना त्या घेऊन गेले होते. त्या डॉक्टरनी फाईल पाहिली तर त्यांनी सांगितलं म्हणे दोष तुमच्यात नाहीये, तुम्ही आई होऊ शकता, पण आहे ना दोष आहे ना तुमच्या नवऱ्यात आहे म्हणे. काय म्हणता. मालकात दोष आहे डॉक्टरीन म्हणे. म्हणजे मालकात दोष सांगितलं. ते कधीच बाप नाही होऊ शकत म्हणे, त्यांनी रिपोर्ट पाहिले सगळे. आता ऐक ना वाळ्या, आता हे सगळे रिपोर्ट काढताना म्हणजे मालकाला माहित आहे का नाही काय माहिती, आता डॉक्टरांनी सांगितलंय का नाही. तर मला कोणीच कधीच काही सांगितलं नाही रे. आणि मला असं वाटत होतं का मी आईच नाही होऊ शकत का काय, पण डॉक्टर म्हणे तू मी आई होशाल, पण प्रयत्न करा. हा बरोबर, पण बाप नाही होऊ शकत ना. मालकापासून मला बाळ नाही होऊ शकत, आणि मला तर आई व्हायचंय. मला एक इष्टटीला वारस पाहिजे माझ्या म्हातारपणासाठी, मला एक कुणीतरी पाहिजे माझं नाव घेण्यासाठी. तर मी काय करू सांग ना वाळ्या तू. मग काय नका, मग तुम्हाला दुसरं लग्न करायला लागेल. दुसरं लग्न? मग या मालकाला तुम्हाला सोडून द्यावं लागेल मालकीनबाई. नाही वाळ्या, नाही माझा जीव खूप अडकेले मालकामध्ये, मी मालकाला नाही सोडू शकत. मालक चांगला आणि ते मला खूप जीव लावित, त्यांचं मन मी कधी दुखू नाही शकत. भले मला किती बी संघर्ष करायला लागू दे, पण मी मालकाला नाही सोडू शकत. वाळ्या तुला एक सांगते, आता डायरेक्ट सगळं सांगूनच टाकते. मला हे सगळं करण्यासाठी तुझी मदत पाहिजे रे वाळ्या. काय चांगला त्या मालकीनबाई तुम्ही, मी काय मदत करणार या वाळ्या. हो मालकीनबाई, अहो सोडा ना मला. नाही वाळ्या, मी तुला आता सोडणार नाही. हे बघ, ह्या एका स्त्रीची तुला विनंती आहे, माझ्यासाठी एक काम कर ना. काय. इकडं कर ना काम. हो करशील एवढं माझ्यासाठी. ये जमणार नाही. वाळ्या करणार आहे. नाही मग ये लय उलट होईल मालकीनबाई, ये जमणार नाही. तुमच्या घरात राहतो हे पाप मी करू, छाछा आपल्याच्या नवणार नाही. काम सोडून जाईल पण हे काम होत नाही. वाळ्या ऐक ना, तुझी परिस्थिती गरिबीची ना. अहो माझी लय गरिबीची. तुला पैशाची गरज आहे ना. अहो खूप गरज आहे. मी तुला पैसे देते ना, करशील तू एवढं काम माझ्यासाठी. हा मग ना वाळ्या हे बघ, माणूस आहे ना, रक्त सगळ्यांचं लालच आहे वाळ्या. आणि असं हा असा तो तसा ती तशी असं मी भेद कधीच करीत नाही वाळ्या. तू आहे ना मला जरी नोकर आहे ना, पण तू काय मला जास्त लांबचा नाही वाळ्या. बघ ना, तुला पैशाची गरज आहे, मी तुला पाहिजे तितका पैसा देईल. कर ना माझ्यासाठी, करशील. बोल ना. हा बोल ना वाळ्या. का मालकीनबाई, हा मग तुम्ही मला पैसे द्या ना. तुला पैसे दिले वाळ्या. हो माझ्या घरी लय अडचण आहे हो. आईला असं दवाखाना, बापाचं असं पाय मोडून बसला. चालेल, तुला पैसे दिले म्हणजे बस ना. हो चालत, पण या गोष्टी मालकाला कळून नाही द्यायच्या. नाही, हे कोणाला सांगायचं नाही. तू पण कोणाला सांग. नाही मी नाही सांगणार. मला पोट भरायचंय तुमच्या तिथे. मग 2 पैसा कमवायचा आहे. अरे मी आई व्हायच्या आशेने खरंच वेडी झाले रे वाळ्या. आणि ही ना तुझ्यापाशी पदर पसरते, मला माफ कर. मला पण तुझ्याशी असं वागायला चांगलं नाही वाटत, पण काय करू मी. मालकाकडून मी कधीच आई नाही होऊ शकत, म्हणून मला तुझी मदत पाहिजे वाळ्या. मला सांभाळून घे तू एवढ्या वेळेस. हो चालेल. पैसे देणार तुम्ही मला. देईल मी तुला. लगेच देता का. हा देते ना. बर
मालकीनबाई जाऊ द्या, तुम्हाला आशा आहे पोराची, हा ना. तुम्हाला आई व्हावं वाटत. अरे माझ्या मागच्या पोरीला पोरं झालेली वाळ्या, आणि मी काय करू, मी कुठं जाऊ, कोणाला म्हणू, म्हणून मी तुझ्यात ते स्वप्न पाहू राहिले का नाही, हा तरी माझे स्वप्न पूर्ण करेल. हो केलं मालकीनबाई मी तुमचं स्वप्न पूर्ण. मालकीनबाई हा, आता आहे ना तुमचं काम मी ऐकलं, आता मला पैसे द्या ना. आणि ऐक ना वाळ्या, कोणाला काही बोलू नको बरं का बाहेर. मालकीनबाई तुमची तुझ्या तिकडे गावाला वगैरे कोणाला. तुमची शपथ घेऊन सांगतो, हे बा मी काल बोलू, माझा पोटा पाण्याचा प्रश्न पडलाय. मी पण कोणाला तुम्ही सांगणार सुद्धा बोलता बोलता मालकाला बोलशाल काही. नाही. नाही हा ये पा बर का. तू त्याचं टेन्शन नको घेऊ, ते मी करते सगळं बरोबर. आता चालेल चालेल. हो थांब, तुला पैसे देते. हा द्या द्या. वाळे 1 लाख रुपये. किती? 1 लाख रुपये. अरे राहू दे. 1 लाख? बघ ना, तुझ्या परपंचाला काम येतील. हा, तुझ्या बायकोला पोरा बाळांना चांगलं चुंगलं खायला नाही, घरात बाजार हाट भर. हा, अशा आलतू फालतू खर्चू नको. नाही ठेवून दे. जाय मा, तुझ्या कामाला लागतो. आता मी वाळ्याकडून तर शरीर सूट घेतले. बघू आता देवाच्या मनात काय आहे काय नाही. फक्त मला 1 लेकरू दे देवा, फक्त 1 लेकराची आई कर मला, त्याच्यासाठी मी भुकेली फक्त. वाळ्या, हो. अरे मला थोडा चहा आण ना, पोटात कस तरी होतंय माझ्या. हा अनुरायला. हा चालेल. लवकर ठेवा. हो हो लगेच ठेवतो. आणि जास्त गोड नको करू बर का. बर थोडा फिक्का करू का? हो, आणि दूध थोडं जास्त टाका. हा 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 चालेल. दादा मालकीनबाई चहा. हा, छान चहा बनवला. हा मग तुम्ही म्हणाल गोड नको, फिक्का पाहिजे. अरे मला आहे ना आज नुसतं कस तरी हो राहिला, असं नुसतं पोटात ना. कलमल होती काय झालं? हो तिकडे जा तिकडे. मालकीनबाई काय झालं? वाळ्या हा उलटे हो राहिले. नाही देते का? नाही चालू शांत व्हा शांत. वाळ्या, हा अरे दवाखान्याची काही गरज नाही. का? आता मोठी गुड न्यूज आहे. काय हो मालकीनबाई मला तरी सांगा. आता मी आई होणार आहे. होणार? अरे वा 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 वा, काय भगवंत पावला यार मालकीनबाईला. वाळ्या भगवंत नाही पावला, तू पावला. तू मी? तू पावला. तू मला शरीर सुख दिलं नसतं
तर मी कधीच आई होऊ शकले नसते. तू माझं स्वप्न पूर्ण केलं बाळा. तुला कुठं ठेवू कुठं नको ठेवू असं झालं मला बाळा. केलं एवढ्या दिवसाचा आनंद घेणार आता. मला बाळ होणार आता. बाळा तुला सांग, तुला तुझ्यासाठी काय करू बोल लवकर. काय नाही, तुम्हाला मुलगा झाला का त्यालाच मी लई जीव लाईल. काय सांग मग मी मोकर त्याला इकडे येईन. आनंदात माझा आनंद. बाळा अरे हा सगळा आनंदाचा क्षण आहे ना मी तुझ्यामुळे बघू राहिले. हो आता मला मी चालले. हा जा. किती सांगू मी सांगू कुणाला. आज आनंदी आनंद झाला. आज आनंदी आनंद झाला. बापरे आई होण्याचा एक आनंदच किती वेगळा असतो आणि तो मी आज अनुभव घेते. मी तर एवढे दिवस माझे असे दुःखात गेले. बाळ होणार मला आतापर्यंत मी तुझ्या पप्पे घेत होते. आता माझं ओरिजिनल बाळ येणार आहे. माझं सोनूला येणार आहे. माझं छकुला येणार आहे. अरे मला घेऊ पावला. माझं सोनूला माझं छकुला बाळा स्वप्नात तुला दोन्ही डोळ्यांनी जपलं. माझं सोनूला माझं छकुला. आता कोणाला सांगू आता हा आनंद. शांता शांता काय ते बावल्याला घेऊन झोपली. तुम्ही आले? हो आलो. अहो बसा ना. हा बस निस्ती तू पोराच्या आशा नाही येडी झाली अड्या. अहो येडी नाही झाली मी. मग आता बाळ साक्षात होणार आहे आपल्याला. मी आई होणार आहे. तुम्ही बाबा होणार आहे. पप्पा होणार आहे. तुम्ही पप्पा. तू मला बाळ होणार आहे. मला उलट्या झाल्या. मला दिवस गेले. अरे मला माहिती. मी आता डॉक्टर कडे जाणार आहे. चेक करणार आहे. तुला उलट्या का न झाल्या असतील. काही खाण्यात गेला असेल म्हणून उलट्या झाल्या असतील. मला माहिती आहे मी आई होणार आहे. हा तू कधीच आई होऊ शकत नाही. तुमची शपथ मी आई होणार आहे. मला अशा उलट्या झाल्या. मला माहिती आहे. मला दिवस गेले. मी आता आई होणार आहे. तुम्ही बाबा होणार आहे. अगं तू यादावली. तू आई वशीलच कशी काय. का नाही होणार मी. का नाही होणार. डॉक्टरनच मला सांगेले काय सांगेल का तुम्ही कधीही मुलाचा बाप होऊ शकत नाही. म्हणजे तुम्ही बाप होऊ शकत नाही हे तुम्हाला माहिती होतं. हो मला सांगेल होत. पण तुला सांगाय जावा तर तू जर जीवाचं काही केलं तर त्याच्यातही मला भीती आलं. माझ्या भावनांशी का खेळलं तुम्ही. का अशी गदारी केली माझ्याशी. का केली. का खोटं बोलले माझ्याशी. का लपून ठेवलं माझ्याशी. आई का सांगितलं नाही मला का मी बाप नाही होऊ शकत म्हणून. नको. तुम्हाला माझं आयुष्य बरबाद करायचं होतं ना. नाही शांता ते काही बंगले बांधून काय ते काही चोपड्यात नव्हते आपल्याला बसवणार. ते पोरही बी काला येड्यापणा करायचा. डॉक्टर म्हण तुमच्यात दोष मला सांगेल होतं. पण तुला जो बोलला असतो तो तू उद्या दुसरंही लग्न केलं असतं. तो मला सोडून दिला असतं. म्हणजे अनेक भानगडी त्याच्यावर. तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी मला बळी दिलं का मग. मी लग्न केलं असतं म्हणून तुम्ही मला सांगितलं नाही. अहो मी तुमचा विचार केला. तुमच्या सुखाचा विचार केला. तुम्ही माझ्याशी गद्दारी केली ना. मला तुमचा लय राग येईल. शांता आपण दोघं सुखात राहू का म्हणून मी तुला सांगितलं नाही का माझ्या शांताला मी दुखावणार नाही कधीच नाही. तुम्ही जशी माझ्याशी गद्दारी केली ना तशी मी पण तुमच्याशी गद्दारी केली आहे. मी जेव्हा डॉक्टरकडे गेले ना ते रिपोर्ट घेऊन तेव्हा तिने मला सगळं सांगितलं. ती म्हणे तुमचा नवरा कधीही बाप होऊ शकत नाही. त्यांच्यापासून तुम्हाला कधी मूलबाळ होणार नाही. हे मला माहिती झालं. हे मला माहिती झाल्याच्या नंतर
मग मी एक निर्णय घेतला. आपला नोकर आहे ना वाळ्याला मी हाताशी धरलं. वाळ्याला सगळं दुःख माझं सांगितलं. त्याला मी 1 लाख रुपये दिले माझ्या कपाटातले आणि त्याच्याकडून मी शरीर सुख घेतलं. आणि आता माझ्या पोटात बाळ आहे, मला उलट्या झाले आणि आता मी एका बाळाची आई होणार आहे. तुम्ही माझ्याशी गद्दारी केली, पण मी नाही केली तुमच्याशी गद्दारी. मी त्याला सांगितलं मालकाला सांगू नको, पण तरी मी तुम्हाला सांगितलं का, तर मी माझ्या मनातल्या गोष्टी तुम्हाला सांगते. माझा जीव आहे तुमचा तेवढा. नालायक कुठली, लाज वाटायला पाहिजे तुला. कसं लाज वाटायला पाहिजे? कड्याजवळ झोपली, लाज वाटली पाहिजे. शरम अब्रू काही आहे का नाही तुला? तुम्हाला आहे का? तुम्हाला आहे? तुम्ही माझ्याशी एवढी गद्दारी केली, तुम्हाला काही वाटलं नाही का? नालायक कुठली, एका बाईच्या भावनांशी खेळले तुम्ही. आई म्हणजे काय राहतं माहिती का तुम्हाला? जेव्हा स्त्रीला एखादं बाळ होतं ना, तेव्हाच ती परिपूर्ण होती, नाही तर समाजात लोक तिला नावं ठेवतात. माहिती का तुम्हाला स्त्रीचं दुःख काय असतं ते? माहिती का? जा इकडून, तो वाटोळा कर लगेच. येऊ नको आपल्या दारात सुद्धा पाहिजे. अगं दीडदमडीचा तो नौकर, त्याच्या जवळ झोपली तू. काय झालं? काय झालं? माणूसच आहे ना तो, पण त्याचं ना आपलं रक्त लालच आहे ना. अरे रे 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 शांते, एकदम तू नालायक बाई आहे. नीच पातळीला गेली तू, फार नीच पातळी. तुम्हाला आता मी शेवटचं सांगते. तुम्ही खूप माझ्याशी मोठी गद्दारी केली आहे, तरी मी तुम्हाला पदरात घेते, स्वीकारते. ऐका, मी जे सांगते ना ते कान देऊन ऐका. आणि तुम्हाला पटलं तर हा म्हणा. या बा, वाळ्या जरी आपला घरचा नोकर आहे, पण तो पण एक माणूसच आहे ना. त्याला पण भावना आहे, त्याचं पण रक्त लाल आहे. आणि एक लक्षात घ्या, जर आपल्याला लेकरू बाळ झालंच नसतं तर आपण दुसरं का होईना दत्तक घेतलंच असतं ना. मग आपण जेव्हा बाळ दत्तक घेतलं असं, तेव्हा आपल्याला माहिती आहे का हे कोणाचं आहे, कोणत्या वंशाचं आहे, किंवा म्हणजे कोणत्या जातीचं आहे, कोणत्या धर्माचं आहे, हा विचार आपण केला असता का? नसतं केला ना. त्याला आपण स्वीकारलंच असतं ना, जर आपल्याला झालंच नसतं तर. बरोबर आहे ना? मग त्याला आपण आपलंच बाळ मानलं असतं ना. मग ठीक आहे ना, तुम्ही बाप नाही होऊ शकत तर पण मी वाळ्याकडून जे सुख घेतलं ना, मी आई झाली ना. आणि मी आई झाले म्हणजे तुम्ही बाप झालेच ना. आणि ते बाळ आपल्याकडेच राहील ना. मग दत्तक घेतल्यासारखंच झालं ना. मग असं समजा ना का आपण एक बाळ दत्तक घेतलं आणि त्याला आपण जीवदान देऊ, त्याला लहानचं मोठं करू. जाऊ द्या ना, तुम्ही तो नोकर झाला म्हणून काय झाला, अहो तो पण एक माणूसच आहे ना. शांती, तू लय हुशार आहे ग. हो, मी हुशारच आहे. तो मी विचार केला माझ्या मनोमन, आणि मी तसं ते जुगाड जमावलं. मी वाळ्याला म्हटले, त्याला मी 1 लाख रुपये दिले, तो तयार झाला. आणि जोपर्यंत दिवस राहत नव्हते तोपर्यंत मी तुम्हाला काहीच बोलले नाही. पण जेव्हा मला उलट्या झाला तेव्हा मला कळलं का आता मी आई होणार आहे. मग मी तुम्हाला सगळं दुःख सांगितलं. जाऊ द्या ना, आपण दत्तक घेतलं तर आपण त्याला बाळ आपलं मानतोच ना, दुसऱ्याचं जरी घेतलं तरी. मग तसं आता असं समजा ना, हे तुमचंच आहे, तुमचं बाळ म्हणून त्याचा स्वीकार करा ना. बरं शांत, ऐकल तो ऐकल. त्याचं नाव सगळी इष्टित करून देईल पुढे. पटलं ना तुम्हाला? पटलं. मग आता मला जीव लावशाल ना? ऐक शांता, आता तू ना खूप आनंदात राहायचं. कुठं काही काम करायचं नाही, पाय बी व्यवस्थित टाकून चालायचं, इडच बसून राहायचं. तुझं मी सगळं करीन. तुला सफरचंद आणून देईल, तुला जे लागेल ते आणून देईल, तुला जे खाऊशी झालं ते आणून देईल. ऐका ना, तुम्ही किती चांगले. बसा नाही तर जरी वाळ्याचं पोरग माझ्या पोटात आहे ना, पण मी तुम्हाला कधीच विसरेल नाहीये. आणि आयुष्यात मी तुम्हाला कधीच विसरणार नाही, कारण तुम्ही माझ्या जन्माचे साथीदार आहे, जोडीदार आहे. आणि तुमच्यावरचं माझं प्रेम कधीच कमी नाही होणार. शांता, माझं सुद्धा तुझ्यावरलं प्रेम कधीच कमी पडणार नाही. कधीच नाही म्हणजे कधीच नाही. पण तू जे केलं ना ते चांगलंच केलं, वाईट काय केलं नाही, काही टेन्शन नाही. घे पण गरीब पण